तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी शासनाकडून जी ऑफिशियल तारीख देण्यात आलेली होती ती शेवटची तारीख होती 18 नोव्हेंबर 2025. म्हणजे आता जवळपास आजचा आणि उद्याचा दिवस शासनाच्या तारखेनुसार. पण अदितीताई तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं होतं पत्रकारांना न्यूज मीडियाद्वारे की ही तारीख वाढवून मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात जर भीती असेल तर आता 18 तारीख येणार, दोनच दिवस बाकी राहिले, आमची केवायसी होणार की नाही, तर 100% होणार. तारीख वाढणारच आहे. शेवटची तारीख 18 नोव्हेंबर राहणार नाही. पण या ठिकाणी बघा, ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्या बहिणींना दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा, त्यांची अजूनपर्यंत त्या बहिणींची ई-केवायसी बाकी आहे. आणि या बहिणींसाठी सुद्धा अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की वेबसाईट अपडेट होणार आणि ज्या बहिणींना दुसरा ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही त्या बहिणींना कागदपत्र अपलोड करावे लागणार. त्या बहिणींना स्वतःचा ओटीपी टाकल्यानंतर दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनमध्ये जे आहे ते त्यांना त्यांचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार. पतीचा मृत्यूचा दाखला, वडिलांचा मृत्यूचा दाखला, घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र किंवा इतर जे काही डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील ते अपलोड करून त्यांची ई-केवायसी पूर्ण करावी लागणार. पण या ठिकाणी बघा, दोन प्रकारचे असे प्रश्न आहे किंवा काही बहिणींचे आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा येत आहे की ई-केवायसी म्हणजे पहिला ओटीपी टाकून ई-केवायसी पूर्ण करायची का? पहिला ओटीपी टाकून ई-केवायसी पूर्ण करायची का? तर 100% तुम्ही ई-केवायसी पूर्ण करू शकता. ते प्रोसेस सांगण्यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्याच्यापासून तुम्हाला फायदे काय होणार? पहिली ई-केवायसी जर तुम्ही पहिला ओटीपी टाकून ई-केवायसी पूर्ण केली तर त्यापासून तुम्हाला फायदा सुद्धा होणार आहे. आणि ज्या बहिणींनी चुकी केली, यामध्ये बघा काही बहिणींनी चुकी केलेली आहे. काही बहिणींनी चुकी अशी केली की लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकला, ओटीपी टाकला, सबमिट केला. त्यानंतर मग त्यांना दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नव्हतं, शासनाकडून काहीच अपडेट आलेली नव्हती. पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा सांगत होतो शासनाच्या अपडेटची वाट पहा. पण त्या बहिणींनी वाट पाहिली नाही. त्यांनी काय केलं? पतिवडिलांच्या आधार क्रमांकाच्या ठिकाणी कुटुंबातील इतर व्यक्तीचा, आईचा किंवा भावाचा, इतर व्यक्तीचा आधार नंबर टाकून केवायसी पूर्ण केली. त्यांनी केवायसी सक्सेसफुल सबमिट केली. मग आता त्या बहिणी विचार करत आहे की आता मग आम्ही डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे किंवा ई-केवायसी अपडेट करण्यासाठी काही ऑप्शन येईल का, आम्हाला पुन्हा ई-केवायसी करता येईल का? तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी समोर तुम्हाला देणार आहे. पण या ठिकाणी बघा, आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सर्वात आधी पहिला ओटीपी टाकून, म्हणजे ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही, पण शासनाकडून समोर अपडेट येणार आहे. समोर दुसरा आधार ओटीपीच्या बदल्यात डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येणार आहे. त्यामुळे आपल्याला आता काय करून घ्यायचं आहे? आपल्याला आता सर्वात महत्वाचं एक काम करून घ्यायचं आहे की पहिला आधार ओटीपी टाकून हाफ ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. जी लाभार्थी बहीण आहे, लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकून हाफ ई-केवायसी आपल्याला पूर्ण करून घ्यायची. म्हणजे त्याचा फायदा काय होईल? सर्वात आधी स्टेप पाहून घ्या. त्यानंतर बघा, जे काही हे तुमच्या समोर ऑप्शन दिसून येते हाफ ई-केवायसी केल्यानंतर, हे ऑप्शन जेव्हा दिसून येते आणि जेव्हा तुम्ही समोर केवायसी कराल डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी, तर हे जर ऑप्शन आलं तर यासाठी कन्फ्यूज होण्याचं गरज नाही. हे कशासाठी येईल ते सुद्धा समोर तुम्हाला सांगणार आहे. पण व्हिडिओ बघा. तुमच्या समोर जर हा प्रश्न असेल की दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही आणि ई-केवायसी पेंडिंग आहे, तर तुमच्यासाठी खूप जास्त कामाचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण जेव्हा ते ऑप्शन अपलोड करण्यासाठी येईल तेव्हा जेव्हा तुम्ही केवायसी कराल तर तुमच्या मनामध्ये कोणताच डाऊट ती केवायसी करताना राहणार नाही, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. तर बघा, सर्वात आधी काय करायचं? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. तर आपण या ठिकाणी क्लिक करू. सर्वात पहिलं पेज ओपन होते आपल्यासमोर. बघा, लाभार्थी आधार क्रमांक. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? आता दुसरा ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही, तर हाफ ई-केवायसी आपण पूर्ण करू. तर या ठिकाणी लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकून द्यायचा या ठिकाणी. त्यानंतर हे जे काही तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसत आहे ते सेम टू सेम नंबर या ठिकाणी तुम्हाला फिल करून द्यायचे. आपण आधार क्रमांक टाकला, नंबर सुद्धा फिल केले. त्यानंतर या ठिकाणी सहमती द्या आणि ओटीपी पाठवा. सहमती दिली आपण, ओटीपी पाठवावर क्लिक केलं, लगेचच तुमच्या समोर जे आहे ते ओटीपी टाकण्याचं पेज ओपन होईल अशा प्रकारे. आणि ओटीपी सेंड झाला म्हणून तुम्हाला वरच्या बाजूला कॉर्नरमध्ये पॉपअप दिसेल आणि तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी 6 अंकी ओटीपी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून द्यायचा आहे. कधी कधी ओटीपी लेट येतो, 10 मिनिटांनी येतो, 15 मिनिटांनी येतो, तर त्यासाठी वाट पाहायची. आणि तुम्ही जर पेज बंद केलं तर पहिला ओटीपी मोबाईलमध्ये येऊ द्यायचा, त्याला डिलीट करायचा आणि नंतर आधार क्रमांक कॅप्चा कोड टाकून प्रयत्न करायचा. जुना ओटीपी टाकाल तर प्रोसेस समोर होणार नाही. त्यामुळे जर पेज बंद झालं, तुमची केवायसी या ठिकाणी काही कारणामुळे कॉल आला तुम्हाला किंवा दुसरं काही काम मोबाईलचं पडलं आणि त्या ठिकाणी जर
तुमचं केवायसीचं पेज बंद होत असेल आणि ओटीपी लेट येत असेल तर पहिला ओटीपी येऊ द्यायचा, मोबाईलमधून डिलीट करायचा, प्रोसेस पुन्हा करायची आणि नवीन ओटीपी आल्यावरच तो ओटीपी टाकायचा. तर बघा या ठिकाणी जो काही तुमचा आधार नंबरवर येणारा 6 नंबरचा ओटीपी आहे तो आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आणि समाविष्ट करा बटनवर क्लिक करायचं. समाविष्ट करा बटनवर क्लिक केलं म्हणजे तुमची हाफ केवायसी पूर्ण झाली आणि सेकंड पेज तुमच्या समोर येईल की पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक द्या. पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक द्या. तर याच ठिकाणी आपला प्रॉब्लेम झालेला आहे. आपल्याजवळ पती किंवा वडील नसल्यामुळे दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नसल्यामुळे आपली या ठिकाणी झाली हाफ केवायसी. या ठिकाणी आपण येऊन पोचलो, आपली हाफ केवायसी झाली. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मग प्रॉब्लेम तुम्हाला समोर काय होऊ शकते त्याचं सोल्युशन सुद्धा सांगणार आहे. तर बघा हाफ केवायसी पूर्ण झाली. या स्टेप पर्यंत तुम्ही केवायसीला पूर्ण करून ठेवा. या स्टेप पर्यंत तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करून ठेवा. पण चुकीने या ठिकाणी कोणत्या दुसऱ्या व्यक्तीचा, कुटुंबातील दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीचा आता तरी आधार नंबर टाकू नका, कारण अजूनपर्यंत शासनाकडून वेबसाईट अपडेट झालेली नाही. हे जे काही दुसरं पेज तुम्हाला दिसत आहे पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाका, याच ठिकाणी कुठेतरी ऑप्शन येणार आहे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. याच ठिकाणी कुठेतरी शासनाकडून डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येणार आहे. ते ऑप्शन यासाठी वेळ लागते, शासनाला वेबसाईटवर अपडेट करावे लागतात. जे काही आता 10 ते 15 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांचे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी स्टोरेज निर्माण करावं लागते वेबसाईटवर, सर्व्हरला डेव्हलप करावे लागते, त्या ठिकाणी ऑप्शन अपडेट करावे लागतात. या ठिकाणी असं होत नाही की नवीन भिंत तोडली आणि लगेच खिडकी टाकली, असं होत नाही. या ठिकाणी शासनाला जे आहे ते ऑप्शन डेव्हलप करावे लागतात. त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन येईल, अविवाहित आहे का किंवा लग्न झालेलं आहे का, पती नाही वडील नाही, ते सर्व ऑप्शन येईल. त्यानंतर सर्व्हर डेव्हलप होईल आणि त्यानंतर तुमच्यासाठी केवायसीचं वेबसाईट अपडेट होईल आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन देण्यात येईल. इथपर्यंत येऊन तुम्हाला थांबायचं आहे. आता याचा फायदा काय होणार तुम्हाला, तर जेव्हा वेबसाईट अपडेट होईल तर तुम्हाला पुन्हा ओटीपी टाकण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला पुन्हा या ठिकाणी ओटीपी टाकण्याची गरज पडणार नाही. तुम्ही लगेच चेक करू शकाल की ऑप्शन आला आहे का. या ठिकाणी तुम्ही लगेच चेक करू शकाल ऑप्शन आलं आहे का. पण चुकीने कोणत्याच दुसऱ्या कुटुंबातील कोणत्याच दुसऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक आणि ओटीपी या ठिकाणी टाकू नका, या पेजवर टाकू नका. कारण हेच पेज जे आहे सेकंड नंबरचं पेज हे अपडेट होणार आहे. यावरच ऑप्शन येणार आहे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. अजूनपर्यंत आलेला नाही, आल्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल. पण या फायदा कसा झाला, आपण हाफ केवायसी केल्याचा फायदा काय झाला, तर डायरेक्ट आपल्याला चेक करता येणार तुम्हाला दुसऱ्या स्टेपवर जाऊन की ऑप्शन आला आहे की नाही. नंतर काय करायचं, तुम्ही हाफ केवायसी केली नंतर काय होते, तुमच्यासमोर अशा प्रकारचं ऑप्शन येते की आता तुमच्या पती आणि वडिलांचा आधार क्रमांक द्या. तुमच्या पती आणि वडिलांचा आधार क्रमांक द्या. तर इथे येऊन तुमची हाफ केवायसी पूर्ण तुम्ही केली. आता इथून सोडून द्यायचं. मग आता तुम्हाला चेक करायचं आहे की ऑप्शन आलं की नाही. ऑप्शन कधी येणार चेक करायचं असलं काय करायचं, पुन्हा लाडकी बहीण योजनेची केवायसी वेबसाईट ओपन करायची, लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, सहमती द्यायची, ओटीपी पाठवायचा. झालं. ओटीपी पाठवला तर आता ओटीपी आपण ऑलरेडी सबमिट केला. हाफ केवायसी आपण ऑलरेडी सबमिट केलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी ओटीपीचा ऑप्शन येणार नाही. आता तुम्हाला ओटीपीचा ऑप्शन नाही येणार कारण तुम्ही ऑलरेडी ओटीपी टाकून हाफ केवायसी पूर्ण केलेली आहे. मग डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन येईल केवायसी करण्यासाठी पती वडिलांची माहिती द्या. केवायसी करण्यासाठी पती वडिलांची माहिती द्या. त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुम्हाला माहित होईल अपडेट आली की नाही. तुमचे दोन फायदे झाले. एकतर तुमची हाफ केवायसी पूर्ण झाली, दुसरं तुम्हाला लगेच चेक करता येईल की अपडेट आले की नाही. पुन्हा तुम्ही चेक करू शकाल तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड, सहमती द्या, ओटीपी पाठवा हे ऑप्शन सिलेक्ट करून. आणि दुसरा फायदा म्हणजे जेव्हा वेबसाईट अपडेट होईल, शासनाकडून वेबसाईट अपडेट केल्या जाईल, त्यानंतर काय होईल, की खूप जास्त वेबसाईटवर लोड येईल, खूप जास्त ट्रॅफिक येईल या वेबसाईटवर. खूप जास्त ट्रॅफिक आल्यामुळे काय होईल की ओटीपी जाणार नाही, ओटीपीचा प्रॉब्लेम येईल, आधार क्रमांकाचा प्रॉब्लेम येईल. त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हाफ केवायसी पूर्ण करून घ्या. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमची वेबसाईट अपडेट होईल, कागदपत्र डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन येईल, तर तुम्हाला ओटीपी टाकण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा या ठिकाणी अडथळा असतो ओटीपीचा. ओटीपी जर वेळेवर आला नाही तर तुमची केवायसी पुढे लवकर होत नाही, तुम्हाला डोकेदुखी होते. त्यामुळे तुम्ही जर हाफ केवायसी पूर्ण केली तर तुमचा ओटीपीचा विषय या ठिकाणी संपला. डायरेक्ट ऑप्शन जर आलं, लाडकी बहीण योजनेचं लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड टाकला, सहमती दिली, ओटीपीची गरज पडणार नाही. डायरेक्ट तुमची केवायसी गतीने पुढे जाईल. म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक असलं तरी तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम होणार नाही. नंतर मग ऑप्शन येईल पती आणि वडिलांची माहिती द्या.
डायरेक्ट त्या ठिकाणी जर वेबसाईट अपडेट झाली तर लगेचच तुम्हाला जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करता येणार आणि समोरची स्टेप तुम्हाला पूर्ण करता येणार. त्यामुळे फायदाच आहे. हाफ केवायसी लगेच करून घ्या. हाफ केवायसी कशी करायची व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या स्टेप पर्यंत येऊन तुमची केवायसी ठेवा. तुम्हाला या ठिकाणी ओटीपी टाकण्याचं टेन्शन तुमचं संपून जाणार. सेकंड स्टेपवर आल्यावर सेकंड स्टेपची जेव्हा अपडेट येईल, सेकंड स्टेपमध्ये जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ते प्रोसेस होऊन तुमची केवायसी जी आहे ते समोर कंप्लीट होईल. तर यामध्ये बघा, आता ज्या बहिणींनी चुकीने जे आहे ते त्यांच्या आईचा किंवा भावाचा आधार क्रमांक टाकला, त्या बहिणींनी वाट पाहायची होती. आपण पुन्हा पुन्हा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की वाट पहा. शासनाकडून अपडेट येऊ द्या. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी पत्रकारांना सुद्धा सांगितलेलं होतं. त्याबद्दल मी अपडेट दिली होती की पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नसेल, ते हयात नसेल, तर आईचा किंवा भावाचा आधार क्रमांक बिलकुल टाकून ई-केवायसी करू नका. पण या ठिकाणी भरपूर बहिणींनी ती चुकी केलेली आहे. त्यांची ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली. आता त्या बहिणी प्रश्न विचारत आहे की आमची ई-केवायसी आम्हाला पुन्हा आता डॉक्युमेंट अपलोड करून करता येणार का, किंवा ई-केवायसी मध्ये दुरुस्त करता येणार का? तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे तुमच्यासाठी, नाही. ई-केवायसी दुरुस्त करता येणार नाही किंवा आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून ई-केवायसी करता येणार नाही. तुम्ही घाई गडबड केलेली आहे आणि त्यामुळे तुमच्याकडून चुकी झालेली आहे. आपल्या चॅनलवर जे आहे ते नेहमी व्हेरीफाईड आणि व्यवस्थित काळजीपूर्वक मी तुम्हाला टेक्निकल बाबी समजून सांगत असतो, टेक्निकल माहिती नेहमी देत असतो. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न सुद्धा येतात आपल्याला. आपण प्रश्नाचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर सुद्धा देतो. फक्त 2 ते 3 दिवसामध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही, कारण थोडं कामामध्ये, व्हिडिओच्या काही सेटिंगमध्ये, चॅनलच्या सेटिंगमध्ये बिझी होतो. पण या व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा. या व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार. 100% रिप्लाय तुम्हाला करणार. तुमचा काही डॉक्युमेंटचा इश्यू आहे, ओटीपीचा इश्यू आहे, वेबसाईटचा इश्यू आहे, सर्व प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार. पण बघा, जर तुम्ही आईचा किंवा भावाचा आधार क्रमांक टाकून दुसरा ओटीपी टाकून केवायसी पूर्ण केली असेल तर आता दुरुस्तीचं ऑप्शन येणार नाही किंवा तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायला मिळणार नाही. तुमची केवायसी पूर्ण झाली ते झाली, शासनाच्या टेबलवर जाईल. जे काही ऑनलाईन अधिकारी चेक करतील ते ठरवतील तुम्हाला पात्र ठेवायचं की अपात्र ठेवायचं. विषय संपला. तर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जो महत्त्वाचा मुद्दा होता तो मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे. हाफ केवायसी पूर्ण करून ठेवा. अपडेट आल्यानंतर लगेचच तुमची केवायसी पुढे सोपी पद्धतीने पूर्ण होण्यासाठी मदत होईल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.